स्वयंघोषित उमेदवार आहेत काही, त्यांना कोण थांबवू शकतं? शेवटी आपण भारतीय जनता पक्षाचे काम करणारे, आपण महायुतीमध्ये काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. महायुती जो निर्णय घेईल तो आपण मान्य करायचा. महानंदा संदर्भात त्यांच्याच ठाकरे सेनेची युनियन तिथं आहे महानंदामध्ये, आणि त्याने ज्यांनी आरोप केले त्यांना जाऊन त्यांनी ऑलरेडी समजून सांगितले की तुमच्या आरोपात काय तथ्य नाही आहे, असं काही चालू नाही आहे. त्यामुळे मला वेगळा खुलासे करायची गरज नाही. सचिन भाऊ आहेत, ते आमदार आहेत, ते त्यांच्या युनियनचे अध्यक्ष आहेत तिथे. म्हणजे बिनबुडाचे आरोप करायचा हा धंदा त्या शिवसेनेच्या काही नेत्याला तो धंदा त्यांनी पत्करलेला आहे. मला वाटतं फक्त शासनाच्या बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणजे मी तर सगळ्या खरं म्हणजे या खाजगी कंपन्यांनी आता 75,000 पदांची भरती वेगळ्या भागाची याच कंपन्यांमार्फत सुरू आहे. याच्यामध्ये सुदैवानं कोणालाही हस्तक्षेप करण्याची संधी नाही आहे. ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे. आता ज्यांनी 30 लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात खटला दाखल करतोय, शासनाची बदनामी केली म्हणून. ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतात त्याने विधान केली दिसतात, ते आम्ही करताना खुलासा पाठवू. आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल. शेवटी शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे, लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे. पण विनाकारण हजारो मुलांच्या जीवनामध्ये काही तुम्ही त्यांच्या जीवनाशी खेळताय, त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करताय, असं कुठलाही प्रकार घडला नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं फक्त प्रसिद्धी करता आरोप करण्याचं काम सुरू आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे प्रत्येक प्रक्रियेमध्ये. आणि मी मागे बोललो तुम्हाला, संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांना आता खरं मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. याच्या पलीकडे मला वाटत नाही. मला वाटतं संजय राऊतांनी लोकांच्या व्यक्तिगत प्रपंच मध्ये संजय राऊतांनी किती व्यक्तिगत लोकांच्या प्रपंचामध्ये हस्तक्षेप करून ते प्रपंच दोषी धोडे लावले त्याची आधी मी जाहीर करतो ना. काय वेगळं सांगायची गरज नाही ना. मी आतापर्यंत थोडं म्हटलं जाऊ द्या, आपण जरा काही पथ्य पाळले पाहिजे, पण ते आता मला वाटतं ती वेळ आलेली आहे. खरं म्हणजे स्वर्गीय माधव गडकरी जर आज आहेत असते, त्यांनीच त्यांचं कर्तृत्व सांगितलं असतं काय केलं ते. आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. वी आर ओपन टू एनी इन्व्हेस्टिगेशन, ॲब्सोल्युटली. काय किंवा मला कुठली भीती नाही. परीक्षा रद्द करावा अशी पण मागणी केली नाही. परीक्षा रद्द होणार, कोणी मागणी करून रद्द होणार नाही ना. ज्या प्रक्रिया पार पाडलेली ती पूर्ण पारदर्शकतेने पार पाडलेली आहे. त्यात कुठले गोंधळ नाही, काही नाही. त्यांची मागणी कोणाची चौकशी करायची, विजय भाऊ वडेट्टीवारला वाटलं की त्यांची एक सदस्य समिती त्यामुळे चौकशी त्यालाच होत आहे. ॲब्सोल्युटली वी आर ओपन टू एनी स्क्रुटिनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.